गावाला किती पाणी घेईन आम्ही भाऊ? आता काय माहिती. 2 ते पाणी देईन का? घे चालवायची दाणे चांगले होणार आहे आपल्याला. मग. हा भाऊ बनायला जळू लागलं आपलं. भाऊ बंधाला काय सांगायचं एवढे पैसे आले. अरे पैसे नाही ते मला पाहून जळा त्यात. काळी बावली द्या ना लावून मध्ये. हं? काळी बावली. आता मी मस्त काढाय ना आता बावली काय करत आता तुम्ही जाऊन उभे राहणार आहे का त्याच्यात वावरात. जातोच आहे ना आता मी जर मला जातो बावलीपेक्षा जायची काळा आहे. तुम्हाला रात्रीचं ते ठेवावं लागेल. नाही रात्रीचे काय कोण खाते पण ते लोक वाटते शिल्पना नाही ठेवली शिल्पना ठेवली कष्ट आहे माझं कष्ट. कष्ट दिसती नाही लोकांना कष्ट फक्त आहे. पैसा दिसतो. आकाचा फोन बिन आलता ना का कोणा मला का तुम्हाला. ती मला तेवढं फोन केलं ते जायचं फोन यायचं मग काय ते काय रुसते का काय काय रुसलेच असं लोकांनी सांगितलं असेल लयच पैसा येतोय लयच वावर मोठे झाले. मग कष्टाची आपलं कष्टाने घेतली. त्यांना पटलं पाहिजे ना ते. हं? त्यांना पटलं पाहिजे ना. आकाचं लग्न झाल्यानंतर ते वावर घेतले पाहिजे आपण खाल्ला म्हणा. त्यांना नाही माहिती ना आपण घेतले. तुझा पायगुण दार्जिन लागला तुझा पायगुण मग तुझ्या पायगुणा पाय एवढा परपंच ठेपा चाललाय. मग तसं त्यांना नका सांगू. मी जेव्हा आम्ही तुला पाहायला आलतो ना हा. तेव्हा पायाखाली उजेड दिसत नव्हता. हा. म्हणलं ही नाही सातोळ बायको सातोळ. हम्म. नाही तसं त्यांना नका सांगू नाही तर अजून वाचू वाचू होईल. शिरपत काय चाललं? काय नाही ताते बस ना. बस रे. अरे काय ते गव्हाला पाणी लावून दे रे ते पाणी फुटलं तिकडे खाली. तात्या हा त्या उंदरच लय बेव वाटत ते म्हणजे गावात घुसायला. मग आता तिथे जायचं ना बारे बिरे पाहिजे गेलं मग काय सोडून. आता कुठं आता आताच येऊन बसले आता. आज लवकर मोडला काय पत्ता तुमचा? हा पत्त्यात जाऊ लवकरच मोठ. का बरं पैसे नव्हते? नाही पैसे नाही मला करी म्हणलं चला आता घरी आराम करू. काय पैशाची उधळमानकी करता नका ना. आहे माझा बाप आहे माझा बाप आहे ते पोरेवर उद्या माहिती करतो. टाइमपास चांगलं सांगते हे म्हणून चांगलं नाही जुगार आहे ते पत्ता नाही. खेळणं. टाइमपास थोडं थोडं खेळतो आम्ही 10 5 काच काय पार 5 पांडव खेळले खेळला का नाही तात्या? हा? आणि तो पण काय असं पोटाला खाल्लेलं परवडल ते पत्ते ना खेळत जो मामा. तात्याला चावत नाही तात्याला मत मिळवत पावशेर मटण अर्ध किलो मटण आणि कधी आणतच नाही तिकडेच बाहेर हॉटेलीत खातो. काय बोलतो तू? अरे तात्या त्या दिवशी मटण आणलं. तुम्ही दोघांनाच खाल्लं? नाही नाही मी नाही नाही खाल्लं मामा. तात्याला आम्ही सगळे 4 खांडा दिले हं. ते हाडकाचे. तात्याने हाडोकं चोखीन त्याला मासे तुटाना दात बसून घेऊ आपण दात. तुला बी थोडं कच ठेवलं ना ते तुटता तुटाना तात्या मग आता मला काय माहिती ठेवलं राहिलं ते. इतका तात्या आदाबला तात्या इतका आदाबला परत त्याला हाडकाचं मटण सुटलं नाही तात्याला. जाऊ उद्या करू आपण. हा उद्या उद्या चांगलं शिजव. ताई आल्या का मग करू आपण. हा येणार आहे का ती? नाही नाही ती काय नाही येणार आहे का. हा? गेले काल परत दिवशी. नाही तुला काही फोन बिन आला होता? नाही नाही मला नाही आला एवढा त्यांचा फोन काय राग आलाय का काय. मला तर फोनच करीत नाही. काय भानगडी काय नको. लटकले परपंच तात्या. तुम्ही लावून पाहायचं ना फोन काय काय नाही. लावून पाहिल मी संध्याकाळी लई जाता ते दिवसभर राहते कामात. हं. संध्याकाळी लई तुम्ही फोन. तात्या हा. मला जत्रा जायचंय. जायचंय पण आता पाहू आता हे थंडीचं लई नाही, थंडी लय वेळ चालली आपल्या गावातून मग जातो काय नको नको थंडीमुळे नको. किती किती काळजी तात्याला परपंचाची तात्या राहतो बसून. प्रपंचाची नाही काळजी आवरा मग या शेतांची वावरांची काळजी. मग ते आपलं काय वस्तू नेमकं घेऊन जाणे का? अरे तुमच्यासाठी करतो ना मी. हा आमच्यासाठी येईल हिश्श्याला कोणी. चला मी घरातला आवरते चहा पाणी करते. चहा टू जरा चांगला. तुझ्या चहाला पिसाळेले. चाल मधी मर दे. आवाज जेवण करा चहा कशाला पेटावड दुपारी. तात्या तब्येत बरी ना आता? नाही, मला चार लागेल. तात्या चला मग चहा तब्येत बरी तुझी? हा. तुझ्या तब्येतीची काळजी भाऊ. काकू गेल्यापासून आहे ना तुला कोण पाहत माशी. घे ना बाई पाणी पे ना. आज सकाळची काही खायना पेना पी ना पाणी आता. पाणी पाहिजे. हा काय काय मी एक म्हणतो तुला. काय तो आपण फोन करीत नाही तो भाऊ तुला काही विचारित नाही. जाऊ द्या ना आपण कुठे त्यांच्या उपाशी का खातो ना आपण आपल्या घरी. आपण येऊ पाहिजे आपल्या घरी. मग पण काय सोडीती त्यांना काय सोडीती म्हणजे तो आपाचं नाही का? तुमचं कोणा डोकं भरलं काय. मला काही डोकं बिरायला का मी काय लहान पोर आहे काय मला मग? डोकं भरायला मावाला. मग काय झालं. अरे जायचं काही आहे की नाही तुला डोक्यात काही. आपल्याला भरपूर आहे ना आपल्या घरी. अरे किती भरपूर असलं तर मग तुला कधी आहे का दिपाळीला कधी न्यायला येत्या का कधी चोळी बांगडी करत्या का? तो बाप जिवंत आहे आजू तो आपल्याला सुद्धा अक्कल आहे का माई पोर आहे वाणी अहो, केली त्यांचीच खायची काय पंचायत काय ते? बावळाटे काय? जमीन किती तो आपल्याला तुला माहिती आहे का? तू कधी जमीन गेली का नाही? आहे पण माझे वारल्यापासून आहे ना हा. मामा तर नुसते येड्याने करत.
माझा ती ऍडवान्स नाही करेल तर मग बरोबर आहे ना मग मग त्या- तू भाऊ सांभाळित ना तेवढंच बस झालं माझ्यासाठी. त्यालाही तारात चालू आहे तुला कळतं का काही त्यालाही मोकार तारात चालू आहे मग काय म्हणणं आहे मग तुमचं? जायचं आपण दोघंही जाऊ हम्म. तुझं म्हणजे समागणार हो हिस्सा बिस्सा मी मागणार नाही बरं का. डोक्या फायला काय ठाकड्या गेला आल्या अहो तुमच्या ए? घरी कांच्या नाही इकडं. असू दे ते वाटलं आपण ओपन टाकू पैसे घेऊन करू हा? हा जाऊ मुंबईला राहायला वाटलं अहो पण हिस्सा घेतला मला ते जायला जागा राहील का. अरे तो आपल्याला तुला काय करायचं काय काल जायचे काल जायचे अहो माहेर कसं राहतं. काल बाप आय बाय जोपर्यंत आई बाप आहे, तोवरच माहेर माणसाला गोड वाटत जायला तुम्ही ना कोण नाही कोणाची भाऊ या जरा ठेव जरा तोवर आपले पोरं मोठे होते आपल्याच परपंचातून आपल्याला जायला वेळ भेटत नाही आपण पोरं कधीतरी मामाच्या गावाला जातील ना. काला पाठी ती कधी जायला पोराला आंगड माहिती नाही आंगड का टोपडं माहिती नाही अहो आपण द्यायचं. जर हिस्सा घेतला ना मा बाप मेला मौतील सुद्धा नाही बोलायचा. तुला काय करायचं कोणी काय नाही खायचं तू काय नको मी आहे नाही तो आपलं वाटलं आपण इकडे घेऊन येऊ सांभाळायला आपण तुम्हाला काय कमी पडलं एवढं मा बापाशी तुला मला जायला? ऐकायचंय की नाही तुला ऐकायचंय की नाही मला फक्त एवढं सांग का तुला पुढचंच बोलायचं तुमचं असतं? मी आजपर्यंत सगळं ऐकत आले हा, का मग नाही. एवढं कर फक्त चाल मी येतो तुला जोडी अहो, कसं वाटत ते तू चाल म्हटलं ना एकदा काय येईल तो येशील तेवढं काढून घे 4 एकर येऊ 2 एकर येऊ 3 एकर येऊ हा चाल मा एकोणता एक भाऊ येऊ राहू द्या द्यास त्याला. अरे त्याला कापीचे काय वारे केली त्याला बायको केल्यामुळे किती शहाणा झाला माहिती नाही का तुला सगळ्याच राहत. आणि बाय- आता आपण दिला का आपल्या बहिणीला. नाही लोकांचे बहिणी राहते मग त्याला बायको केल्या ते विचारतेच नाही का बहिणी भाषायला हा बाई, काय करावं आता. का व्यवहार केली दाजी आहे आपल्या हा? मग तुम्हाला काही कार्यक्रम असं बोलत नाही का सवत बोकड्या कापडी तो हा बोकड्या घालतो मी खातो एकटा का बोकड्या चाल उद्या करू नको ऐकायचं तुला एकच सांगतो बरं का बोकडे मला ना तुमचं ऐक नाही पण मग कसं बोलू मी तिथं. डायरेक्ट सांग आलो आम्ही मी आले पण मी एक मला उमजत नाही यायचं म्हणून मानावर सगळं आणले असं बोलायचं हा बरं बाय दादा तू देखता डोळ्या देखताय ना मला हिस्सा देऊन टाक म्हणा हा बरं, चाल जर याला तुमचं. जर एखादा भाऊ असता याला हिस्सा द्यावा लागणार नाही का हा हा? तेवढं आहे म्हणा. ये बोलशील का रे तू बोलन मी पण तुम्ही बोला. मी तो बाप एखादा भाव देखत मारली ती ना या असं तुला आहे माहिती बाई आहे मग आपली तुम्ही लय पोरं कशी- सासुरास करू राहिले बरं का मला हा, आता. तेच चला मी येते. येते रे तो बोलायचं हा चला बोलते मी. आणि मी बोलायला आलो तुला माहिती आहे ना, मग आखी झट करील आखी. नाही नाही तुम्ही नका बोलू मी हा बोलते. चाल मग आता ऐकच लागत नाही ऐकलं तर अवघड आहे. नाही त्याचं थोडं तोंड टाकत तरी झाले काय डॉक्टर म्हणा पण ते तुमच्या वडिलांना खातं सुद्धा म्हणा सगळं अर्ध खातं आणि आजारी होतं म्हणा. बरं मला लागत. अगं आवडते पातळ कालो करीत आहे तू कोड मोड त्याला बेसन देते बेसन पिकत तू मीच उचलते मीच भरते मीच फेकते. मी येऊ का बाहेर जाऊन येतो गावात जाऊन तात्या हा. आपलं क्षेत्र किती राहतं क्षेत्र यंत्र सगळं 25 एकरी मग क्षेत्र आहे म्हणजे. मग हा मग आपलंच आहे ते. मला तुमची जाणे का तो क्षेत्र किती म्हणलं मला नाही म्हणलं तात्याला माहिती डोंगराच्या कडाला काही ती पडी ती आज. हा तो वरतं का हा आपण मस्त चालतो तिथे तिथे काढावं लागेल या का टायमाला आपला गहू लय भारी झालाय. मग जा दाजी या भाऊ ताई बसा. काय फोन नाही केला काही नाही हा असं झालं अचानकच. तुम्ही हाय वाटतं अजून जिवंत हो नीट बोला मा बापा संग. आम्ही कसला राग आला का काय. नाही हो, रागाचं काही नाही वहिनी. कमीत कमी फोन तर काही जा जावई तात्या तसं काय नाही फोन करायचं तुम्ही लायकीचे राहिले नाही काय? कारणा लिहिला ते कारणाला तेच झालं आपल्याकडे काम घालते का. पुढे नाही नाही येतं चालू म्हणलं दादाला भेटणं होईन वहिनीला आणि भाऊला होईन. हा मी त्याशीच आठवण काढली होती आहे ना. हा. पण म्हटलं फोन नाही काही राग आला का अरे तुम्ही काय. कधी माझे फोन तर करीत जा. माझ्या रिचार्ज नव्हतं. काय लग्न आलं बसून तुम्ही तसंच झाला. बापाला तर काही घेणं देणंच नाही पोरी संग. अरे मला तुम्ही फोन करायला अरे मला त्रास होतो ना माझ्या घरी. तू माहिती ना मानावर किती खोडीचा आहे. पाहिजे. याचं काम आहे ते फोन करायचं एवढा तब्येत तर त्यांची बरोबर नाही राहत मामांची. तब्येत बरी नाही राहत ना नाही मग त्याच्यामुळेच मी आले. आता काय ना तडजोड करून आता. टाकू माहित. अक्काऊ हा तू ना तात्याला समजून सांग तात्याला नाही. नाही नाही ऐकून घ्या मावाला हा बरेच त्याला लागत चुरमुरू खायला हा पण त्याला काळाला पोट भरत नाही हा मग आणि जी आवडत सैना भाकरी कधी कडक मोडत हा तात्या दुखत पोट मग काय करू. निस्तारा माल लागत नाही. आणि बरं ते मी उलट्या करते आणि दंदानं मी करते सगळं मी. तो काय ते काय म्हणणार करते घेऊन जाऊ का नाही घेऊन जाईल घ्यायचं का त्याला. दादाला तिकडं. ऐकून घ्या तसं नको म्हणू तू मग एक दिवस आबड बाबड खाल्लं तात्याची इतकी रातभर हाल वाजता का फेकलं हा वाजता बाय का मला नाही बाकीचं या गोष्टी सांगूच नको.
बोलावं काय तुम्ही म्हणते पाय हे काय म्हणते मी काय बोलणार रे? ऐका हे काय म्हणते काय टाकू का मला ओ, कुठं राजी, काय मला बोलते? पुढं करते काय हो भाऊजी याच्या ओ आवडत भाऊ नाही. हे असं आहे माझ्या घरी मग काय एवढा आवाज करू राहिले त्यांच्यावर तुझे भाऊ आहे तुझे भाऊ जाई तो बाप जीवत पण नाही. हे पोरं हा? पोरं कसे हे रोज तमाशा आहे दादा पोरं अहो, काय पोरं एवढं बोलून झाले. राहिले हा पोरं खुशाले पण हे तमाशा रोज माझ्या संघाचे ना मला काय वाय पोटच गेला तुम्ही ओ, काय आणलं तुम्ही राजी, एकट्याच यायचं होतं ना आता इकडं राहते. तुम्ही एकट्याच यायचं होतं यांना काय बाबा आणलं नाही असं कोणाला. काय ना जावायचं काय अजून स्वभाव येवायचा? नाही नाही ते मरसवर नाही भरलंच ते नाही, भाऊ लय गुन्हे हो तुमच्यात ते चराट जळण पण पिळत असंच राहील हा ना अरे आका आता काय सांगायचं आहे ते बरं. थोडस वयमानानं मग आता बोल की मला टाईट झाला आहे हा म्हणजे येत येत नव्हतं पण तू बरं चाल मी भेटायला हा. गेले काय महत्वाचं बोलायचं काय बरं ऐक का हे ऐक रे भाऊ हे काय म्हणते दादा मी म्हटलो का नाही मी म्हणते का मला मा वाटेचं देऊन टाका आणि मोकळं करा म्हणजे तुला- हिस्सा मागायला हा. आले काय देईल ना रे असं देणार काय नाही देईल? मला आत्ता लागत तात्या म्हणत ते मला मुलं ठेवायचे. तिचा काही इच्छा नाही का रे तिथं असं आणि अजून एक भाऊ असतं त्याला द्यावं नसतं लागलं का मग भाऊ आता तुला एखादा अहो ताई पण आमचे पोरं उघड्यावर येईन आमचं काय आहे ना उघड्यावर कशाला 25 एकर आहे ना आपल्याकडं आहे पण मग आहे ना भाऊचं असेल ना काही का असं थोडी काहीच नाही हो तात्या हा. तिला काय द्यायचं आपण त्याला मोठ्या मनाकडे मग नाही जाऊ दे काय जाऊ नाही दे. द्यायला 4 तांबे ते 4 ना, ताट दिले मला काय दिले त्याला ते काय येईल ना ते दे. अहो मामा जरा समजावं मला काय माहित नाही म्हणजे कोणी काय ना हा सगळे चिरले काट हा हा ते आता कपाट याचं- घरात घालते घालते काचा फुटल्या याच्या दलपत्री गावात अशा वस्तू गेल्या तरी म्हणलं दादी हे? तरी तुम्हाला म्हणलं की फोडून कपाट मध्ये घाला काय कपाट आया कोण आणलं काय नाही यांना बी काही याला काही सांगून अरे एक वारी केली बाई तुम्हाला दान नाही करता आलं. दान काय उच ना करे बोलत ते मला काय सांगू नका मला नाही वाटत देऊन टाका बरं तुम्ही भांडण नको आणि काय अगं बाई तू डोक्याला पाहिजे झालं का किती खर्च करतो लग्नाला देऊन टाक आता तिच्या त्या गावात कपड्यात अहो कसं ए, काय मामा देऊ राहिले जास्त करायला तिच्याकडे काय आमचं आपलं घेऊन आमचा काय टाका संबंध सांभाळायचा आमचा बाप आहे का तो हा हिश्याला जमीन- कसा हिश्याला हिश्याला जमीन- हिश्याला कसे का उभे राहिले तुझ्या वापरच काढलाय त्या जन्माला कोण घातलं उपकारच केला आणि मग? हा? उपकारच केला काय बोलायचं अरे. तुम्ही बायकोचं गणगवत आल्यावर 8-8 दिवस राहत पहा बरं दादा मग हा म्हणजे माझं गंग तुमच्या डोळ्यातच आलं काय आम्ही काय 10-12 वर्षापासून तुम्ही मा बायकोला विचारते का तरी शब्दाला विचारते ते. हा बोलत नाही बरं बायको गरीब झाली बरोबर काय नाही नाही तुमच्या बायकोला आम्ही हा? काढून दिलं काय अक्का ए अक्का मागच्या वर्षी लग्नामध्ये भेटलो होतो तेव्हा तुला पोरं सुरू केलं अरे ना काय जे मागच्या दिवळेला आलेत माझ्या पोरण मी त्यातून वापस गेले हा? घरी कोण नाही म्हणे ते भाऊजे नाही म्हणे घरी तू हे काय तिला काय इतकाही सरला तू तर फोन हा. सुद्धा नाही वरचे करी बॅलन्स आहे का फोन मध्ये काय बॅलन्स आहे का मेवणीला करायला आहे हा, असंच मेवणीला दादा केला तर मला काय? अजून एक मेवणीला फोन केला. नाही. मेवणी खपाखप रिचार्ज मारती मेवणी तिकडून यांच्या वाणी काय तुम्हीच पहा तात्या तुझ्या पूर्वीची माय मिळून किती पटी नसेल दादा हे बघ. तुम्ही आहे ना त्यावर मला द्या हा काही नंतर मी देणार देणार नाही आहे तुला किती क्षेत्र आहे 25 एकर आहे ओ भाऊ ताई तुम्हाला राग बारा येईल तर एकर काहीच पुढे नाही जाऊ. भेटणार नाही कसं म्हणा. काय नाही तर काय नाही, भेटणारच नाही. नाही मी करून दे तुम्ही काय तात्या. काळजी यांना घेऊन जा घरी मी करीन पाहिलं का मा करणार मामा तात्या तो सुना लय करल्या बघा त्याला ठेवून अरे काय करेल नाही बाबा आता हा. आता ती एकुलती एक पोर आहे ती कधीच्या मध्ये येते 2-2 वर्षाने काय पोरीला काही नवऱ्याकडे नाही का नवऱ्याकडे नाहीये हा बाप ए, नाही. माग भरपूर पेटलं ते जरे हा मग काढा बिका मागायला आले इथं. तुमच्या खोडीमुळे घ्यायचं काढा खोडी आमच्या हा. दोघांचं आहे आमच्या पोरा का वाचायला पडणार आहे काय सुना, काय हा बाप नाही हा साप आहे हा मला घ्यायचं नव्हतं पण माझ्या बापाला तुम्ही पाहत नाही ना अरे पाहत नाही मग तू कोण पकड पाहत लागला. नाही मग इतके दिवस जगले कसे काय खायचे आले तब्येत कशी झाली हा अंगाला एवढं माप घेऊन गेलंय हा, बापाचे मला वाटतं 16-17 वर्ष झाले त्याचे दात पडले तुला बचळी बसवते ना बापाची हा बस हा? जाऊ दे, आणि त्याला मला मस्त हाडूक चौकता आहे ना हा बसवते ते आता काय का नाला विचारा पाहिजे, लाज असते म्हणे. हो, हा? लय अवघड आहे कशी तुमची साईड घेतली का पा हा? पा तुमचा बाप कर. त्यांची नाही नेत फिरण्यात काढून द्या काढून अरे द्या नियमन आहे ते तू तिच्या जाऊ नियमनात स्वतःच्या तिचा सासूला टुतो जमिनीची लागत हा नाही. सासू तर पोटात सासरा दुखलं मागून तुमचं पाहायचा महिनाभर हा ना. पाटे थापटे पाटे घेऊन जा 2 दिवस घेऊन जा मग कळेल ते काय जनावर आहे काय हो. त्याला? हा, घेऊन जा ना 2 दिवस मेवणी महिनाभर होती ना सकाळी मटण संध्याकाळी शिरा आमक कमवतो आम्ही ना आम्ही सांभाळतोय म्हाताऱ्याला पत्ता नाही हिड हा मामा लगेच कालवण दुखलं भाकर देत नाही लवकर बरोबर पाहिलं आहे, का? तुमची अशी जिरली पाहिजे हा. रेकड आम्ही काढायची हम्म. ताते जर बघ- हागमूत आम्ही काढायचं सगळं तुम्हाला ऐकतं द्यायचं काय त्याच्या त्याचं त्याच्या त्याला जमीन टिकावली 25 एकर
मग त्याची ती कवली तेवढी आम्ही त्याची करतो आता. जगली ना. जगले म्हणजे आता आम्ही जमीन करतोय मी करते उपकार करता का? मानवरा दिवसभर तर नाही, जमीन करते, पडेल आहे. उपकार करता का? वहिनी तुम्ही काय बोलला का आम्ही आमच्या तिघ जण साडे- कसं नाही बोलणार मी इच्छात बोलणार आपल्या दोघांच्या बोलायचा right नाही आहे. माझा राईट तुमचा नाहीये हा. तुम्ही आका. तुमच्या घरी जा घराचा काही संबंध नाही माझा आहे माझा संबंध आहे मी आका, घरची सून आहे हे का बघ, आका त्या परा दिवशी 5.5 फूट फोक मारत आहे फोक. अरे तुझा सासरा आला तर महिना आलत नाही इडून. पण त्याचं तोंड चांगलंय तोंड काय? चांगलंय अरे पत्र माणूस आहे जुलाब झालेच आहे. काय सांगत होतो अरे फोक ते फोक मारी मा सासू- बाप आहे तवाला मा सासू- लाज वाटते का तुला मा सासू हा? सांडे- ओ भाऊ माझ्या नवऱ्याला काय बोलला काही तर येऊ ना अहो, तुम्ही काय मला भांडायला लागले अजिबात इथं? बोलू काय नका काय बापाचे करायला करते माझ्याजवळ ओ मामा तुम्ही त्यांच्याकडे जा दादी मा सासू सर नाही येणार ते त्या साईडला म्हणजे हागत होता तर त्याला हागायला नाही आलं आणि फोक पिके तू नाही नाही आता इस्ता घ्यायला बरं दोघं आले मग पुढे हा तुला सांगेले करून निघता काय इसा घेतल्याशिवाय घरी यायचं नाही ऐ, तू नाही देतो तर तुला का नाही इकडे- देतो? इकडे ठेचील तो आपण सांगू इकडे रे. जाऊ दे. मी ओ, सांगू राहिले. त्यांच्याकडे जाऊन त्याचा इस्ता द्यायचा नाही हो थांबय तू बर का जावई हा. तिला कायला मारू नका तिला. हिस्सा मिळणार आहे तिला. इस्ता भेटणार नाही कारण आम्ही आधीच सही तुम्ही शिक्के आधी घेऊन त्याचं नाव ठेवले करेल ना. घेतले आम्ही सही शिक्के त्याचं नाव आहे ना घेतले घेतले हो हा, घेतले किती ना गट आहे? गटगण 3 गट आहे. 3 गट आहे ना मेन गट किती किती आहे गट आहे 4 एकराचे हा, का 4 5 हा माझं करा तात्या हा. रक्त काय हो? मर्देवार रक्त गट ऐका ना. कोण म्हणजे आपण रक्त हे गट काढून कोणाला द्यायचं काय तुमच्याकडे आहे ना कागदपत्र आहे ना मग काय बोल जाऊ दे मोर काय काय तुमचं जमिनी ना तात्या खावा तू मम्मी आला जमिनी मारून टाक. हा उद्या प्यायला चालला आम्ही नाव घालू हो काय बोल राहिले माझ्या बापाला त्याला काय करायचं आपल्याला तू हिस्सा चमन घ्यायला. करतो का चमन करतो तू वर पाणी काय कोण टाकायची चमन करायची मग तू काय बा करतो? बापा तू कर चमन तुमचा इच्छात काहीच वाटत नाही का आलं इथं हे बा बायको सगळ्या नाही बायकोचा कोणता हिस्सा हा. बायकोचा हिस्सा तिला तुमच्याकडे बोलता येत नाही बरोबर काय हा मुक्कीच आहे तुमची बायको बावळट आहे नाही नाही बायको हा. मुक्कीच अगं, आहे फायदा घेतला तुम्ही हात चमचा हात बावळटीचा. चमचा 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 पुढं पुढं करून घेऊन आला जा घरी घेऊन जा आणि तिथं हा. वाटे मारा येईल ना हा तुमचे अरे, भाऊ इकडे वाचला. इकडे घ्या, कष्ट करा हा. दादा द्यायचं का नाही दानं द्यायचं? नाही, दानं कष्ट तुम्ही करायचं. देणार आहे का नाही आयतं खायला उठे, ए, आयतं नीट बोल तुला काय खायला. झालं? आयतं खायला उठे. जरा रट्टे तुला जे- देतो बरं. देतो का नाही तू हा तू आमचं वाटे काय देतो का नाही देतो ओ, तुम्ही हे धान्य तिकडे काढा हा. काय? तिकडे घ्या तो हा. जेवून टाक. आमच्या घरात येऊन आम्हाला रुबाब करता नाही, नाही. नाही, याला वाघोडी आहे. मा हिस्सा देऊन टाक. बावळी याला काय ए, करायचं? जावयावर- अहो, जाऊ द्या जाऊ द्या असं सोड. तू मा हिस्सा ओ भाऊजी जाओ तुमच्या घरी ओ भाऊजी जा ना ना कदा ओ भाऊजी तुमच्या घरी जा जाओ तुम्ही तुमच्या घरी जा ना हिस्सा मागायला हा. मला अरे, रागात ते येते. त्याला बात- अरे पण गोडी गोडी देऊन टाक ना अहो आम्ही हे बघ, हे बहीण भाऊ आहे हा, बरोबर आहे? हा. आता हिच्या बापाला पाहत नाही हिच्या बापाचा आम्हाला 8 दिवस झाले तेव्हा फोन आला हा. आम्हाला कामामुळे काही येता नाही आलं बरं नाही येता आलं तर म्हणलं म्हातारा माणूस झालं तर त्रास थोडासा आजार पडत दुखणं बाई येतेच राहते बरोबर ना तर इकडं आलं मग बायकोला काय म्हणलं एक कर म्हणलं तरच काय काढते नाही एक तो आपला त्या बा कसं घुसतो बायकोच्या पत्रात घेऊन जाऊ म्हटलं आणि एक तर म्हणलं तू हिस्सा घेऊन टाकणे म्हणे सोडते काय ऐका. म्हणलं नाही नाही हिस्सा या कशा बाय. बदल काय द्यायचा आहे? जातं लागून धर. हिस्सा कशा बदल द्यायचा आहे मी बॉक्सून टाकी बॉक्सून टाकी काय वर्षाला टाकायचं लाकूड पाहिलं का तू शांत बाई शांत बाई. काम कर गोडी गोडीत मिठा भांडणं टाणणं करू नका एक फन नाही देणार मी. तेव्हा गावात आहे ना लय बाबा तू म्हाताऱ्याला पाहत नाही हा. बरं जाऊ तुला एक भाऊ असता तर द्यात तो नाहीच म्हणतो दोघं नवरा बायको नाहीच म्हणते द्यायला ऐका भाऊ आहे ना यांच्या घरी भाऊ आहे ना याने त्याच्यातला हिस्सा द्यावा आमचा हिस्सा काला मागावा हो पण मग तुम्ही आता सांभाळत नाही ना म्हाताऱ्याला संमताला कोणता शेतीत आडवा पडून राहिला मग मात्र मग खातो आता का काम करायचे जीवाचे का माझे कामाला करावं ना थोडे काम एक काम करा तुम्ही 6 महिने हिच्याकडं 6 महिने यांच्याकडं अर्धी जमीन हो वाटून द्या. पाहुणे मी काय तो ऐका म्हातारा आज आहे आमच्याकडे पाठवा हा. सासरा मी सांभाळतो म्हाताऱ्याला मारून टाकणार आहे म्हणे नंतर आम्ही पैसे घेतल्यावर हे असं एखाद्या जीव घ्या मारा मारा मग? नका करू. मी पाहुणे घे तुझ्या करे वा, तू काय म्हणतो? हो, हा. ओ भाऊ, काय ना, ओ ताई येऊन जा ना. मरण नाही एखादं काय तमाशा लावला आमच्या घरात जाऊ, त्या हिश्श्यासाठी का मारित काय त्यांना आता बघा, रट्टे तो काम काय करूया करते? हा, ये पुढं, कशाला? ये पुढं, ये पुढं. तोंड मध्ये काय जाऊ भाऊ तुम्ही थांब गं. ऐका हिस्सा ये, भेटणार ये नाही पुढं, ये. तिकडे काय लपतो मग समोर ये ना असा बाहेर असा चल ये इकडे पुढं. घ्या. बायकोच्या साडी अहो नाही हो मानवर आहे नका हो एक काम करा आता काय देणं करा पाहुणे हा कायद्याने करा करा, काय देणं करा. कायदा. तुमच्या करा, नावावर करा. आहे ना हा. काका त्याला अहो आमच्या नावावर आम्ही करून गेलो मानवर तिथं बाबा, रस्त्यावर बाबा, आडवा बाबा, पडतोय
तो आपल्याला सांग पटकन दादा. तोच टाकेल एका हे बघ, दादा मी काय घेऊन म्हणते जा म्हणजे मी आहे हा? ना निमी जमीन करून देईल तुझ्या नावावर हा. चला भाऊ, तू जाऊ काय आपण काळजी सगळं करू नको हा दादा तुम्ही काय करा उद्या या तिकडं आपण करून घेऊ सगळं सगळं आता करून जा देऊ. मामा आता जा चल, चला हा, हा घरात. जाते मामा हा, म्हातारीला हा, घेऊन. घेऊन जा. नाही, घे, घे, तो आपल्याला हा, घे. घ्या तिला म्हातारा हा, घेऊन हा, आला, हा, बा. हा, चला हा, दादा. हा, निघा हा, चल. आले हिस्सा मागायला मी काय म्हणतो आपलं कोण चुक झाली थोडी. अरे माझं बद्दल आता बापे काय केलं तरी त्यानं मला लहानचं मोठं केलेलं आहे. अहो त्यांनी प्रेमात हिस्सा माहितला असता तर आपण 5-50 दिले असते ते डायरेक्ट अर्धा हिस्सा मागते कुठून देणार आहे ती लेख आपल्याला देणं आहे पण अरे आपणच मोठं सुन आपल्या धान्य आता म्हणजे चूक झाली आपल्याकडनं आपण म्हाताऱ्याची हाल केली मात्रेची आपण अरे आपली सुद्धा हाल करते. हा आपले पोरं करते ना हा? आपले पोरं आपले हाल मग करणार तुम्ही पाहिले डोळ्यांनी पाहिले आपण एक काम करायचं का ते जाऊ माफी मागून घेऊन परत एकत्र होऊ येईन आपण काय ते. येईल का ये. चल मला चाट वगैरे मारले बरं तू लपलो मी नाही तर तू एवढा ना त्याला मावलं बांबू टाकला असता मी कसं टाकून दिला आता मी होते ना, चला मी लपलो तुझ्या हा